नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. लग्न साधी करा असा उपदेश कीर्तनातून देणारे, परंतु स्वतःची वेळ आल्यावर मात्र मुलीच्या साखरपुड्यात लाखो रुपयाची उधळपट्टी करणारे निवृत्ती महाराज इंदुरीकर चर्चेत आले आहेत. गेल्या आठवड्यापासून नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. उपदेश देणे सोपे असते, परंतु अंमलात आणणे कठीण असते असे सांगत नेटकऱ्यांनी महाराजांच्या दुटप्पी भूमिकेवर सडकडून टीका केली. नेटकऱ्यांच्या टीकेने संतप्त झालेल्या इंदुरीकर महाराजांचा नवा व्हिडिओ समोर आहे. साखरपुड्यापेक्षा मुलीचं लग्न फार मोठ्या धुमधडाक्यात उडवणार असल्याचं ते म्हणाले. आपल्या नर्मविरोधी विनोदशैलीतून समाजाला भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांवर भाष्य करून प्रबोधन करणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या मुलीच्या साखरपुड्याच्या खर्चावरून ते चर्चेत आले आहेत. संगमनेरमध्ये पार पडलेल्या सोहळ्याच्या चित्रफितीत समाज माध्यमांवर जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. लग्नातल्या मुलींच्या पेहरावावरून, त्यांच्या दिसण्यावरून, लग्नात होणाऱ्या खर्चावरून इंदुरीकर महाराजांनी पालक वर्गाला जोडपून काढले. मात्र स्वतःच्या मुलीच्या लग्नात आपल्या उपदेशाविरुद्ध जाऊन कार्य केल्याने नेटकर भडकले. टीकाकारांना इंदुरीकर महाराजांनी एका कीर्तनातून चांगलेच उत्तर दिले आहे. लोक बोंबलती म्हणून कमी वयात मुलीची लग्न केली. मला माहित होतं या अवलादी माया मला उठणार आहे. त्याला चॅलेंज सांगून दिलं, लग्न मी याच्यापेक्षा टोलेजन करणार नाही. भूक तुला काढला इकडं दुनिया खाली लोकांनी यांची काय टाक. 30 मिनिटाच्या सभेला 3 कोटी खर्च आहे. कोणत्याही चॅलेंजवाल्याने विचारू दाखवा पैसे कुठून आणले. अनेक जण माझ्या मुळावर उठणार हे मला माहिती होते. त्यांना अवलादींना मी सांगतो, मुलीचं लग्न याच्यापेक्षा टोलेजन करणार. 30 मिनिटाच्या सभेसाठी राजकारणी 3 कोटी खर्च करतात, तेव्हा कोणी काही बोलत नाही. ते पैसे कुठून आणले हे देखील माध्यम प्रतिनिधी त्यांना विचारत नाही. अशा शब्दात इंदुरीकर महाराज यांनी आपला संताप व्यक्त केला. तसेच निवडणुकात आता पैशांचा तमाशा सुरू होईल असे म्हणत त्यांनी राजकारण्यावरही निशाणा साधला. हे लोक विकले गेलेले आहेत. केवळ दुसऱ्यांना त्रास देणे हे त्यांचे काम राहिले आहे. दुसऱ्याला त्रास देण्यालाही मर्यादा असतात. माझ्यापर्यंत ठीक होते, परंतु लोक माझ्या कुटुंबावर बोलत आहेत. माझ्या मुलीच्या अंगावरील ड्रेसपर्यंत लोक दिले आहेत. आता डोक्यावरचा फेटा खाली ठेवण्याची वेळ आली आहे असं देखील ते म्हणाले. मुलीचं लग्न साखरपुडे साध्या पद्धतीने करा, कर्ज काढू नका असा आग्रह इंदुरीकर महाराज कीर्तनातून धरतात. लग्न सोहळ्यात वाढत चाललेल्या खर्चावरून त्यांनी अनेक वेळा कोरडे ओढले, परंतु बोले तैसे चाले त्याचे वंदावी भावले या उक्तीप्रमाणे जर निवृत्ती महाराज इंदुरीकर वाकले असते तर मुलीचा अतिशय साध्या पद्धतीने साखरपुडा करून समाजापुढे आदर्श निर्माण केला असता. मात्र उपदेशाप्रमाणे न वागता मुलीच्या साखरपुड्यात लाखो रुपये खर्च केल्याने इंदुरीकर महाराज लोकांच्या टार्गेटवर आले आहेत.